बायोमॉलिक्युल्स. आपण केमिस्ट्री बायोलॉजीचं सगळं बेसिक बायोमॉलिक्युल संदर्भातलं आपण पाहणार आहे. तर आजचा जो आपला लेक्चरचा जो टॉपिक आहे तो आहे बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स खूप खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. खूप खूप बेसिक पाहणार आहे की जे तुम्हाला सीईटी साठी, नीट साठी, इव्हन केमिस्ट्री मध्ये जेईई साठी पण ते उपयुक्त आहे. आणि या सगळ्यांचं बेसिक ह्या बायोमॉलिक्युल्स मध्ये आहे. तर खरं तर नावाची व्याख्या आहे, त्याच्यात दोन शब्द आपण एकत्र लिहिलेले आहेत, एक बायो आणि दुसरा मॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स. आता तुम्हाला कळलेलं आहे बायो शब्दाचा अर्थ आपण बायोलॉजी मध्येच पाहिलेला होता. बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि मॉलिक्युल्स आहेत की जे मॉलिक्युल्स सजीवांच्या मध्ये असतात, लिव्हिंग मध्ये असतात, प्लांट्स, अॅनिमल्स, मायक्रोब्स या सगळ्यांच्या मध्ये असतात, त्यांना आपण बायोमॉलिक्युल्स म्हणत असतो. आणि म्हणून नावानुसार आपण व्याख्या लिहू शकतो. मॉलिक्युल्स प्रेझेंट इन living organisms are called as biomolecules. So molecules present living organisms साइड बाय साइड व्याख्या पण लिहून घ्या. molecules present in living organisms are called as biomolecules. Are called as biomolecules. Excuse me, sir. So molecules present in living organisms are called as biomolecules. Bio means living. So molecules present in living organisms are called as biomolecules. ओके. आता हे बायो आपण बघितलं की याच्यात लिव्हिंग आहेत. आता हे लिव्हिंग कोणकोणते आहेत, म्हणजे बायो मीन्स लिव्हिंग. आणि मग ह्या लिव्हिंग मध्ये आपण बघितलं होतं प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत अँड मायक्रोब्स पण आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे मायक्रोब्स. म्हणजे ह्या सगळ्या सजीवांच्या मध्ये, मग ते वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा सूक्ष्मजीव असतील, या सगळ्या सजीवांच्या मध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, जी केमिकल कंपाऊंड्स आहेत, त्या सगळ्या केमिकल कंपाऊंड्सना बायोमॉलिक्युल्स म्हटलं जातं. सो पाठ नका करू, नावामध्येच आहेत. मॉलिक्युल्स इन लिव्हिंग आर कॉल्ड ॲज बायोमॉलिक्युल्स. आता ह्या बायोमॉलिक्युल आणि सजीव, बायोमॉलिक्युल्स आणि सजीव याचाच अर्थ मी मगाशी म्हटलं की ह्या दोघांचाही उपयोग आपल्याला दोन ब्रँच मध्ये केला जातो ह्या बायोमॉलिक्युलचा. म्हणजे बायोलॉजी आणि केमिस्ट्री ह्या दोघांच्याही मध्ये ते उपयुक्त आहे. सो बायोलॉजी अँड केमिस्ट्री. आणि म्हणून आपण ह्या दोघांची कंबाइन्ड ब्रँच बघतो. बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचे कंबाइन्ड ब्रँच आहे आणि त्या ब्रँचला आपण म्हणत असतो बायोकेमिस्ट्री. नंबर 2 डेफिनेशन आहे बायोकेमिस्ट्री. फर्स्ट डेफिनेशन आपण बघितली बायोमॉलिक्युल्स. नंबर 2 बायोकेमिस्ट्री. सेकंड डेफिनेशन आहे बायोकेमिस्ट्री. मराठीत आपण याला जीव रसायनशास्त्र म्हणतो. बायो म्हणजे जीव, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र. जीव रसायनशास्त्र. बायोकेमिस्ट्री, जीव रसायनशास्त्र.
म्हणजे याच्यात बायो म्हणजे बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे. सो बायोलॉजी, बायो प्लस केमिस्ट्री इज नथिंग बट बायोकेमिस्ट्री. आता आपल्याला माहित आहे केमिस्ट्रीमध्ये आपण केमिकल प्रोसेसचा अभ्यास करतो, केमिकल रिॲक्शनचा अभ्यास करत असतो, वेगवेगळ्या केमिकलचा अभ्यास करत असतो. आता हाच केमिकलचा अभ्यास जर का आपण सजीवांच्या मध्ये करणार असू तर त्या प्रोसेसला, त्या ब्रँचला म्हटलं जातं बायोकेमिस्ट्री. सो व्याख्या काय होईल बघा, स्टडी ऑफ chemical processes in living organisms. सोपी व्याख्या आहे, सजीवांच्या मध्ये रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास किंवा रासायनिक पद्धती आहेत त्यांचा अभ्यास केला जातो. सो स्टडी ऑफ केमिकल प्रोसेसेस in living is nothing but biochemistry. जीव रसायनशास्त्र. नंबर 2 डेफिनेशन आहे, साइड बाय साइड लिहून घ्या. स्टडी ऑफ केमिकल प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड एज बायोकेमिस्ट्री. जीव रसायनशास्त्र. आता या म्हणजे केमिस्ट्री, बायोलॉजी, लिव्हिंग प्रोसेस संदर्भात आपण जे बायोमॉलिक्युल्स पाहणार आहेत ते बायोमॉलिक्युल्स आपला हा फोकस टॉपिक आहे. जस्ट त्या दोघांचा संबंध बायोकेमिस्ट्रीशी येतो म्हणून आपण त्याची व्याख्या बघितली होती. प्रत्यक्षात आपल्याला इथं बायोमॉलिक्युल्स बघायचे आहेत, ते कोणकोणते आहेत, त्याचे टाइप्स आपण खूप खूप डिटेल अभ्यासणार आहे. आता हे जे बायोमॉलिक्युल्स आहेत, हे बायोमॉलिक्युल्स मुख्य 2 प्रकारचे असतात. त्याचं क्लासिफिकेशन बघूया आपण, टाइप्स बघूया. एक ऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स. फ्लोचार्ट तयार करा. वरती बायोमॉलिक्युल्स लिहायचे, त्याचे मुख्य 2 टाइप्स आहेत, ऑर्गॅनिक and inorganic. Organic biomolecules and inorganic biomolecules. बघा, हा जो टॉपिक आपण पाहतोय बाळांनो, हा 11th मधला पण टॉपिक आहे. 11th बायोलॉजी मध्ये पण याचं नाव हेच आहे, बायोमॉलिक्युल्स. त्यामुळे फाउंडेशन पण होत आहे. साइड बाय साइड तुमचा 11th पण पार्ट चालू झालेला आहे. सेम टॉपिक आहे 11th मध्ये. 12th केमिस्ट्री मध्ये हाच टॉपिक आहे, पुन्हा तिथं हीच इंट्रोडक्शन असणार आहे. बघा, बायोमॉलिक्युलचे 2 महत्वाचे टाइप्स आहेत, एक ऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स आणि दुसरं इनऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स. ऑर्गॅनिक या शब्दाचा अर्थ आहे विथ कार्बन. ज्याच्यात कार्बन असतो त्याला ऑर्गॅनिक म्हणायचं. मराठीत आपण त्याला कार्बनी म्हणत असतो, सेंद्रिय म्हणत असतो. ऑर्गॅनिक मीन्स विथ कार्बन, कार्बनी किंवा सेंद्रिय शब्द वापरत असतात. नेक्स्ट इनऑर्गॅनिक सेकंड आहे, याला आपण विदाउट कार्बन म्हणूया. विदाउट कार्बन म्हणजे अकार्बनी. सो ऑर्गॅनिक मीन्स कार्बनी, इनऑर्गॅनिक अकार्बनी. ज्याच्यात कार्बन नसतो त्यांना इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणायचं. ज्या संयुगांच्या मध्ये कार्बन असतो त्यांना ऑर्गॅनिक म्हणायचं. नावामध्येच व्याख्या आहे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. तर
विथ कार्बन, विदाउट कार्बन. आता ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स हा खूप महत्वाचा पार्ट आहे, तो आपण बघणार आहे, ज्याच्यात सगळे मोठे मॉलिक्युल्स आहेत, मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत. आणि ह्या मॅक्रो मॉलिक्युल्स मध्ये काय काय पाहणार आहे आपण बघूया. तर याच्यामध्ये वेगवेगळे मॉलिक्युल आपण बघणार आहे. पहिल्यांदा कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके म्हणत असतो आपण. कार्बोहायड्रेट्स हा मेन पॉलिसॅकॅराइड मॉलिक्यूल आहे, तो आपण डिटेल पाहणार आहे. कार्बोहायड्रेट्स. त्याच्यानंतर आपण जो नेक्स्ट टाइप तो आहे प्रोटीन्स. प्रोटीन्स बघा, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स. त्याच्यानंतर न्यूक्लिक ऍसिड्स. न्यूक्लिक ऍसिड्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड या सगळ्यांच्या मध्ये कार्बन आहे. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक. ओके. विटॅमिन्स. विटॅमिन्स जीवनसत्व असतात, त्याच्यातही कार्बन असतो. दे आर ऑल्सो ऑर्गॅनिक. लिपिड्स स्निग्ध पदार्थ आहेत, ज्याला आपण फॅट्स म्हणतो, तोही कार्बन आहे, ऑर्गॅनिक आहे. हार्मोन्स आहेत, मराठीत आपण त्याला संप्रेरक म्हणत असतो, केमिकल मेसेंजर म्हणत असतो. तर हे सगळे मोठे मॉलिक्युल्स आहेत ज्यांच्यात कार्बन आहे, त्यांना ऑर्गॅनिक म्हणायचं. विथ कार्बन कोणकोणते मॉलिक्युल्स आहेत बघा. कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, विटॅमिन्स आहेत, लिपिड्स आहेत आणि हार्मोन्स आहेत. यापैकी आपण जे मॉलिक्यूल बघणार आहे ते मॉलिक्यूल म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड्स आणि लिपिड्स हे महत्वाचे मॉलिक्युल्स आपण पाहणार आहोत, की जे आपल्या 11th मध्ये पण आहेत, 12th मध्ये पण आहेत. याशिवाय विटॅमिन्स, हार्मोन्स हाही पार्ट आहे, तो नंतर वेगळ्या टॉपिक मध्ये आपण अभ्यासणार आहे. चला आता फक्त आपण फ्लो चार्ट पाहतोय, फक्त आपण टाइप्स पाहतोय. पहिला टाइप आहे ऑर्गॅनिक विथ कार्बन, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड्स, विटॅमिन्स, लिपिड्स, हार्मोन्स. आता ज्याच्यात कार्बन नाही, आपण कोणते कंपाऊंड्स आहेत की जे बायोमॉलिक्युल्स आहेत पण कार्बन नाही आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे साल्ट्स असतील, मिनरल्स असतील आणि इलेमेंट्स असतील. सो salts, minerals and elements are without carbon called as inorganic. आपला जो मेन फोकस आहे तो फोकस आहे ऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स. मेन फोकस इज ऑन ऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स. चला फ्लो चार्ट आहे, स्क्रीनशॉट घ्या. आता आपण, तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला असेल, या ऑर्गॅनिक मधला पहिला बायोमॉलिक्यूल आपण डिटेल अभ्यासणार आहे, तो म्हणजे कार्बोहायड्रेट्स. स्क्रीनशॉट घ्या. कार्बोहायड्रेट्स नंबर 1 ला. नेक्स्ट स्क्रीनशॉट नोटबुक मध्ये पुढचा मॉलिक्यूलचं नाव लिहा, कार्बोहायड्रेट्स. बायोमॉलिक्युल्स मधला, ऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स मधला पहिला पार्ट आपण अभ्यासणार आहे कार्बोहायड्रेट्स.
कार्बोहायड्रेट्स. याचं अजून एक नाव लक्षात ठेवा, नोटबुक मध्ये पण नोट करा. कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो कॉल्ड एज सॅकॅराइड्स. सॅकॅराइड्स. सॅकॅराइड्स या शब्दाचा अर्थ आहे शुगर्स, साखर म्हणतो आपण. कार्बोहायड्रेट्स याचंच दुसरं नाव आहे सॅकॅराइड्स किंवा शुगर्स. ओके, चला आपण पहिल्यांदा याची व्याख्या बघूया. खूप महत्वाचे आहे. पहिल्या शब्दावरून व्याख्या आपण सांगणार आहे. कार्बोहायड्रेट्स याच्यात दोन शब्द आलेले आहेत. कार्बो म्हणजे कार्बन. कार्बनचं सिम्बॉल माहित आहे तुम्हाला, सी. तुम्ही डिटेल अभ्यास केलाय. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 असतो, त्याची व्हॅलन्सी 4 असते, तो 4 बंध तयार करतो. हे तुम्ही केमिस्ट्री मध्ये डिटेल अभ्यास केलाय. कार्बो म्हणजे कार्बन. दुसरा शब्द आहे हायड्रेट्स, त्याचाही अर्थ लिहूया आपण. हायड्रेट या शब्दाचा अर्थ आहे वॉटर. वॉटर. साइड बाय साइड नोटबुक मध्ये नोट करा. कार्बो इक्वल टू कार्बन, कंसात त्याचं सिम्बॉल लिहा. हायड्रेट इक्वल टू वॉटर, कंसात वॉटरचं पण सिम्बॉल, वॉटरचा पण रेणूसूत्र लिहा, मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहा, की जो तुम्हाला खालच्या वर्गामध्ये झालेला आहे. व्हेरी सिंपल, H2O. आता व्याख्या आपली अशी होते की जर पाणी आणि कार्बन म्हणजेच कार्बन आणि वॉटर, कार्बो आणि हायड्रेट एकत्र आले की काय तयार होणार आहे? कार्बोहायड्रेट्स. आणि म्हणून त्याची व्याख्या आपण अशी लिहिणार आहे. डेफिनेशन, हायड्रेट्स ऑफ कार्बन. Hydrates of carbon are called as carbohydrates. Very simple definition from a name of the carbohydrate. So hydrates of carbon are called as carbohydrates. Hydrates of carbon ला अंडरलाइन करायची. ही पहिली व्याख्या मी सांगितली, सोपी व्याख्या आहे की जी तुम्हाला नावावरून सांगितली जाते, पाठ करण्याची गरज नाही. हायड्रेट्स ऑफ कार्बन आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. नंबर 1 डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये नंबर 1 म्हणा आणि ही व्याख्या. हायड्रेट्स ऑफ कार्बन आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. फर्स्ट डेफिनेशन. आता ह्याच नावानुसार आपण बघूया त्याचं रेणूसूत्र कसं लिहिता येईल आपल्याला. बघा आता लक्ष द्या इकडं. व्याख्या समोर आहे, शब्द समोर आहे कार्बोहायड्रेटचा. कार्बो शब्दाचा अर्थ आपण सांगितलेला आहे कार्बन. व्हेरी गुड. कार्बनचं सिम्बॉल आहे सी. ओके, चला मग हायड्रेट्सचा आपला दुसरा शब्द लिहिलेला आहे आपण. हायड्रेट शब्दाचा अर्थ आहे वॉटर आणि वॉटरचं रेणूसूत्र आहे H2O. व्हेरी गुड. म्हणजे आम्हाला कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला लिहिता आला. कार्बन आणि वॉटर ह्या दोघांचं, कार्बनचं सिम्बॉल सी ला, वॉटरचं रेणूसूत्र H2O ला, हे एकत्र लिहिलं की तयार होतं ते आहे कार्बोहायड्रेट्स. आता असे किती मॉलिक्युल्स आहेत? 1 मॉलिक्युल आहे, 2 मॉलिक्युल आहे, 3 मॉलिक्युल आहेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ कार्बन. कार्बन वरून त्याचं रेणूसूत्र ठरवलं जातं. म्हणजे हा जर तुम्हाला जनरल फॉर्म्युला मध्ये लिहायचा असेल असंही लिहू शकता. ब्रॅकेटच्या बाहेर n लिहायचं. n म्हणजे नंबर ऑफ कार्बन. नंबर ऑफ कार्बन, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स.
जनरल फॉर्म्युला कार्बनचं पाण्याचं रेणूसूत्र एकत्र लिहा आणि ब्रॅकेटच्या बाहेर n लिहायचं. n म्हणजे कार्बनचा नंबर असतो. आता मी तुम्हाला याच्यावरून त्याचे रेणूसूत्र तयार करायला सांगणार आहे. अगदी सोपा पार्ट आहे. सुरुवात इथून करणार मी. n चा नंबर तुम्हाला देणार आहे 3. n कारण कार्बोहायड्रेट्स आहेत, मोनोसॅकॅराइड्स आहेत, ते 3 कार्बन पासून स्टार्ट होतात आणि म्हणून तुम्हाला n चा नंबर 3 आहे. इथं 3 लिहायचं आहे. म्हणजे आपलं रेणूसूत्र बेसिक आहे CH2O आणि इथं n म्हणजे 3 आहे. या 3 ने आत मल्टिप्लाय करूया, तुम्हाला रेणूसूत्र तयार होईल. काय होईल? कार्बनला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे C3. हे 3 दुनी 6, हायड्रोजन 6 झाले, ऑक्सिजन 3 झाले. आणि जेव्हा त्या कंपाऊंड मध्ये 3 कार्बन असतात त्या शुगरला म्हणायचं ट्रायोज. ट्रायोज शुगर आहे. ट्राय मीन्स 3 हे माहित आहे. बेसिक रूट नेम आपण पाहिलेलं आहे. चला, क्लिअर कन्सेप्ट. नेक्स्ट नंबर 4 घेऊया आपण. n इक्वल टू 4. जनरल फॉर्म्युला आहे आपला CH2O. n चा नंबर 4 लिहायचा आहे. 4 ने मल्टिप्लाय करूया, रेणूसूत्र तयार होईल C4H8O4. राईट. जेवढे कार्बन तेवढेच ऑक्सिजन, डबल असतात हायड्रोजन आणि म्हणून या ठिकाणी जर आपण कार्बन ऍज टू हायड्रोजन ऍज टू ऑक्सिजन हे जर प्रपोर्शन बघितलं तर ते असतं 1:2:1. 1:2:1. बघा, इथंही तेच प्रपोर्शन आहे, इथंही तेच प्रपोर्शन आहे. आणि जेव्हा आपण 3 कार्बन होते, काय म्हटलं होतं? ट्रायोज. आता आपल्याकडं 4 कार्बन आहेत, आपण म्हणणार आहे टेट्रोज. टेट्रोज. टेट्रो म्हणजे 4 कार्बन असतात, टेट्रोज. व्हेरी गुड. नेक्स्ट n इक्वल टू 5. आता कार्बनचा नंबर तुम्हाला 5 घ्यायचा आहे. जनरल फॉर्म्युला आहे CH2O. सांगा बघू काय? C5H10O5. व्हेरी गुड. 5 कार्बन आहेत. कॉल ॲज पेंटोज. पेंटोज शुगर आहे. आणि लास्ट वन मी तुम्हाला एक नंबर देणार आहे, नंबर 6. कार्बन नंबर 6. n इक्वल टू 6. मी त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला लिहिणार आहे. तो तुमच्या फॉर्म्युला नुसार येतो का तुम्ही टॅली करा. C6O6. व्हेरी गुड. जेवढे कार्बन तेवढेच ऑक्सिजन, डबल घ्यायचे हायड्रोजन. असं का करायचं? त्याचं कारण आपण बघितलंय. बेसिक फॉर्म्युला आहे CH2ON. n म्हणजे कार्बन नंबर. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन याचं प्रपोर्शन पण लक्षात ठेवा. मोनोसॅकॅराइड साठी असतं 1:2:1. व्हेरी गुड. तुम्हाला कार्बोहायड्रेटची व्याख्या कळालेली आहे. पहिली डेफिनेशन लिहिली होती आपण, हायड्रेट्स ऑफ कार्बन. तो कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालेला आहे. नंबर 2 डेफिनेशन लिहूया आपण. सोपी डेफिनेशन आहे. सेकंड डेफिनेशन नंबर 2. ती आपण या फॉर्म्युला वरूनच लिहिणार आहे. बघा एकदा याच्याकडे.
हा फॉर्म्युला बघा. कार्बन आहे, हायड्रोजन आहेत, ऑक्सिजन आहेत. कोणत्या प्रमाणात आहेत? 1:2:1 मध्ये आहेत. अशा संयुगांना, अशा कंपाऊंडना कार्बोहायड्रेट्स. सो कंपाऊंड्स कंटेन्स, व्याख्या काय होईल बघूया आपण. कंपाऊंड्स कंटेन्स, साइड बाय साइड माझ्या बरोबर व्याख्या पण लिहून घ्या. कंपाऊंड्स कंटेन्स कार्बन, हायड्रोजन and oxygen. Carbon, hydrogen and oxygen in 1:2:1 proportion are called as carbohydrates. ही दुसरी व्याख्या आहे. ज्या कंपाऊंड मध्ये हे 3 महत्वाचे घटक असले पाहिजे, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन, त्यांचं प्रमाण असलं पाहिजे 1:2:1, यांना म्हणायचं कार्बोहायड्रेट्स. चला, 2 व्याख्या तुम्हाला कळालेल्या आहेत. व्याख्या तुम्ही लिहून घ्यायची साइड बाय साइड. पहिली व्याख्या होती हायड्रेट्स ऑफ कार्बन, नावावरून सांगितलं. दुसरी व्याख्या पण फॉर्म्युलावरून लिहिली. काय काय असलं पाहिजे? 3 महत्वाचे इलेमेंट. कोणते 3 इलेमेंट? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. व्हेरी सिंपल. नंबर 3 डेफिनेशन. नंबर 3 माइक म्यूट करून ठेवायचा. नंबर 3 डेफिनेशन आहे, खूप महत्वाचे आहे, की जी कंप्लीट डेफिनेशन म्हणतो. ह्या आतापर्यंत पाहिलेल्या डेफिनेशन याच्यामध्ये काही क्युरीज असतात, पण ज्याला कंप्लीट डेफिनेशन, फाईन डेफिनेशन, ही नंबर 3 मध्ये आपण बघणार आहे. बघूया आपण काय व्याख्या आहे. सोपी व्याख्या आहे. कार्बोहायड्रेट संदर्भात माहिती घेतोय आपण. जनरल फॉर्म्युला बघितला. हायड्रेट्स ऑफ कार्बन पहिली व्याख्या बघितली. दुसरी व्याख्या बघितली, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असतात. आणि नंबर 3 डेफिनेशन आहे पॉलीहायड्रॉक्सी. व्यवस्थित लक्ष द्या. मी एक शब्द लिहिलेला आहे बोर्डवरती, पॉलीहायड्रॉक्सी ऑल्डिहाइड्स. Polyhydroxyaldehydes or ketones are called carbohydrates. अगदी सोपी व्याख्या आहे. Polyhydroxyaldehydes or ketones are called carbohydrates. एकदा व्यवस्थित लक्ष द्या. मी सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला समजावून सांगणार आहे. खूप बेसिक आहे, महत्वाचा पार्ट आहे. आणि एकदा तुमचं फाउंडेशन क्लिअर झालं की मग मात्र तुमचं केमिस्ट्री मधला असेल किंवा बायोलॉजी मधला असेल, बायोमॉलिक्यूल हा तुम्हाला खूप इंटरेस्टिंग टॉपिक आवडायला लागेल. बघूया आपण. एक शब्द लिहिलेला आहे पॉलीहायड्रॉक्सी. पैकी तुम्हाला पॉली शब्दाचा अर्थ माहित आहे. पॉली या शब्दाचा अर्थ आहे मेनी. मेनी, मोर दॅन 2. ओके. हायड्रॉक्सी शब्दाचा अर्थ काय बघूया आपण. हायड्रॉक्सी याच्यामध्ये खरं तर अर्थ आहे हायड्रो म्हणजे हायड्रोजन, ऑक्सी म्हणजे ऑक्सिजन, ज्याच्यात हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे OH ग्रुप. बघा, हायड्रोजन, ऑक्सिजन ह्या दोघांना एकत्रित म्हणायचं हायड्रॉक्सी. म्हणजे अनेक OH ग्रुप असतात, मेनी OH ग्रुप असतात, त्याला म्हणायचं पॉलीहायड्रॉक्सी. पॉलीहायड्रॉक्सी. पॉली मीन्स मेनी, हायड्रॉक्सी मीन्स OH. बघा, हे व्यवस्थित लिहून घ्या, साइड बाय साइड लिहून घ्या माझ्या बरोबरच. पॉली मीन्स मेनी, हायड्रॉक्सी मीन्स OH ग्रुप. अनेक OH ग्रुप असतात, याला म्हणायचं पॉलीहायड्रॉक्सी.
आता अजून एक पुढे शब्द लिहिलेला आहे अल्डिहाइड. अल्डिहाइड शब्द वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 10th स्टँडर्ड मध्ये तुम्ही अल्डिहाइड नावाचा फंक्शनल ग्रुप अभ्यासलेला होता आणि जे फंक्शनल ग्रुप तुम्ही कार्बोहायड्रेट साठी अभ्यासलेले होते त्यापैकी एक फंक्शनल ग्रुप क्रियात्मक गट तो अल्डिहाइड आपण घेतोय आणि अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे, तुम्हाला माहित आहे तो फंक्शनल ग्रुप CHO. बघा अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे CHO. एक कार्बन एक हायड्रोजन एकच ऑक्सिजन असतो, याला आपण अल्डिहाइड म्हणत असतो. आतापर्यंत तुम्ही असं शिकलेलं आहे की कार्बनची व्हॅलन्सी 4 असते, मान्य आहे. ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 असते, हेही बरोबर आहे. आणि हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 असते, हेही बरोबर आहे. पण तुम्ही म्हणाल सर इथं आम्हाला व्हॅलन्सी करेक्ट दिसत नाही किंवा ओळखता येत नाही, तर हाच फॉर्म्युला कसा लिहायचा तोही मी तुम्हाला सांगतो. बघा तुम्ही डायरेक्ट CHO लिहिलं तरी चालेल किंवा हे असं वेगळं लिहूया. हा कार्बन आहे, त्याला एक ऑक्सिजन जोडलेला आहे. आपल्याला माहित आहे ऑक्सिजन 2 बंध तयार करत असतो कार्बन बरोबर, ओके. आणि उरलेला बंध हायड्रोजनचा असतो. आता तुमच्या लक्षात येईल की आपण जो लिहिलेला CHO तो असा लिहिला तरी चालू शकतो. एका कार्बनला 4 बंध आलेले आहेत, एका ऑक्सिजनला 2 बंध असतात, एका हायड्रोजनला 1 बंध असतो. असं का असतं? कारण त्याची व्हॅलन्सी असते, ओके. आता चला शेवटचा शब्द आहे, लास्ट वर्ड आहे. लास्ट वर्ड आहे कीटोन्स. हा पण फंक्शनल ग्रुप आहे कीटोन. कीटोन हा फंक्शनल ग्रुप आहे आणि तो आपण लिहित असतो CO नी. CO असा लिहायचा. किंवा हाच फॉर्म्युला तुम्ही अजून डिटेल असा लिहू शकता. C आणि O मध्ये 2 बंध असतात, उरलेले 2 असतात, ते साईडला लिहायचे म्हणजे कार्बनला 4 बंध होतात. आपली व्याख्या कंप्लीट झालेली आहे. 4 शब्द आलेले आहेत, 4ही शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगितलेले आहेत मी. पॉली या शब्दाचा अर्थ आहे मेनी, हायड्रॉक्सी शब्दाचा अर्थ आहे OH, अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप आहे तो असतो CHO, कीटोन हा फंक्शनल ग्रुप असतो तो असतो CO. बाळांनो आजच्या तासाला फक्त आपण कार्बोहायड्रेट बायोमॉलिक्यूलची व्याख्या, बायोकेमिस्ट्रीची व्याख्या आणि यापैकी पहिला बायोमॉलिक्यूल आपण बघतोय तो म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि त्याच्या फक्त 3च व्याख्या बघितलंय. एवढाच पार्ट आपण पाहिलेला आहे, पण अतिशय बेसिक पार्ट आहे, खूप महत्वाचा पार्ट आहे. आणि हा जो पार्ट आपण बघितलेला आहे हा कार्बोहायड्रेट्सची म्हणजे बायोमॉलिक्यूलची, मग ते बायोलॉजी सब्जेक्ट असू देत की केमिस्ट्री असू देत, या दोनही सब्जेक्ट मध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे, ओके. चला तर मग हे जे बोर्डवरती दिसतं याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि आपला टाइम लिमिट संपत आलेला आहे. याच्यानंतर एक 5 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक असणार आहे आणि 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर तुमचं नेक्स्ट लेक्चर केमिस्ट्री लेक्चर स्टार्ट होईल. याच्यानंतर केमिस्ट्री किंवा फिजिक्स आहे का? ठीक आहे, फिजिक्सचं लेक्चर याच्यानंतर स्टार्ट होईल तुमचं. एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, याचा स्क्रीनशॉट घ्या. होमवर्क तुम्हाला एकच सांगणार आहे. होमवर्क